तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आजचा विषय अजून मला माहीत नाही काय नाही नियोजन. तर जरा मला माहिती की जायचं आहे फार्म हाऊस बघायला, कारण मी सांगितलं सगळ्यांना फार्म हाऊस बघायला जायचं आहे. म्हणजे एक दोघं तिकडं मी हलक्या सायल्या असं आणि आर्यन चौघं जाणार आहे फार्म हाऊस बघायला, कारण आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला. ही सगळ्यात मोठी या ब्लॉगमध्ये ती असेल अनाऊन्समेंट. जायचं आहे फार्म हाऊसला आणणार आहे. त्यात सगळी आपला गँग एकत्र असणार, एक 15-16 पोरं आपली सगळी एकत्र असणार. त्यात सगळ्यांची भांडणं लावणार फुल बघतोय. ते ब्लॉग पण तुम्हाला बघायला आवडतील, पण तो ब्लॉग मी आत्ता टाकणार. यो ब्लॉग पण मी फार्म हाऊस नाही गेल्यावर टाकणार आहे, कारण घरातल्यांना अजून सांगायला फार्म हाऊसला जाणार आहे. ते ब्लॉग सांगितल्यानंतर मी यो ब्लॉग टाकणार, नाहीतर सगळी नियोजनची वाट लागेल. तर काय नाही, घरात बसलेलो आणि आत्ता उठली झोपून आणि अंघोळ आत्ताच गेल्या 7 वाजल्यात. आत्ता तोवर साईल व्हायचा फोन आला की आवरलायस का नाहीस. आवरल्या नाहीत आणि ते पावसाने बी सगळी फाडून ठेवल्या दुपारा बसणं. सुद्धा नाही मावडलं, टाकी बसल्यावर पाणी पडाली. तर पाऊस पडालता बाहेरून. पहिले गाडी बी चार्जिंग लावली आपली 100% झाले चार्जिंग, तरी अजून बंद करायला नाही. पुढच्या का नाही ते बघाले अजून. तर आता जाणार आहे मी गल्लीत आवरायला आहे. जरा फोनवर तर सेट करतोस तुझं नाही वाटतं दिसलं यात एवढा. मला माहीत नाही की का माझ्यात एवढ्या एनर्जी आल्या, काय समजा ना मला, कारण मी कधी एकटं ब्लॉग करत नाही. मला एकटं ब्लॉग करण्या पोर असल्याशिवाय नाही, कारण काय माहीत जरा लाज वाटतं. आज वाटत नाही, काय माहीत काय करत नाही मी ब्लॉग राईट असू दे. त्यामुळं आज करा म्हणलं आज जरा लेट एनर्जी आल्या, त्यामुळं आज एकटं ब्लॉग केला आहे. आणि जरा आता जाव्या गेलीत, गाडीत चार्जिंग बी काढतो, तो पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आज व्ह्यू सगळ्या भारी निघरो दिसला 100% झाली. आपण करूया पिक्चर. तर आता जस्ट आर्यनचा फोन आला आहे. आता ते असं जाणार गल्लीत येणार होता. माणसं कमी घेतली, लाईटी बिटी म्हणणार. नक्कुल स्नॅप टाकालात, नक्कुल वाचतो. तर आज काय व्ह्यू झाला माहिती आहे. तर व्ह्यू खरं बघायला का झाला आज माझ्यासारखा. डन. और मिक्सर 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 मिक्सर. जरा आज कमी होम टूर झाला आजच्या ब्लॉग. पण हे काय मी कट करायला लावणार संदीप आळवेकर एडिटर. एवढं व्ह्यू म्हणजे व्ह्यू झाला आज. आता नागपंचमी विषय एक कुत्ता, अरे दुसरा कुत्ता. अरे ब्लॉक काय आले रे, ब्लॉक झाले. आता आम्ही चाललोय फार्म हाऊस बघायला. आणि काला जामून त्यामुळे उठले म्हातारचून. मग उठवला नसता लवड्या आला असतो काही. अरे मी येणारच होतो करायला लवड्याला लवकर, म्हणजे मी उठल्यावर पोर घेत तास असा विचार ना. तर मागाय आर्यना तिकीट मागाय आणि आम्ही आता चाललो. आणि पैसे भरायला लागतात म्हणून फोनमध्ये चार्जिंग ठेवत नाहीत. माझं लवड्याचे असे आहे तिथं आमच्या. भाई आमच्या चार्जर नाही, चार्जर का नाही रे भाया. पैसे भरायला लागतात भैया. बघ सगळं कॅश असते त्याला कसं पैसा होता ते बघा. काय भैया काय म्हणाला. अरे लवड्या रडत नाही. लवड्या 10 वेळा एकच कारण कारण सांगते. EMI भरलाय दादा. अस्तित्व काढते 500 रुपये कुठे काढले जाते, 1 रुपया लागला. हा लवड्या मारायला तुला. हा म्हणालाय
पैसे होते रे सांग कोण भैया काय आणि मी कामाला नसून पैसे खर्च करते तू कामाचं काय भया पगार येऊन भया येऊ पगार येऊन भया काय लोका आरशात ब्लॉक करा जर कोण पणायच्या वाटला येत असेल तर आम्ही गाडीवर पकडून आणलाय कुत्र तू खरं सांगा खरं बघा फार्म हाऊस वर गेल्यावर तर रडणार बुवा गळ्यात पडून हे सुख बघून आनंदानं रे भैया असं नव आनंदानं रडणार आम्ही निर्वेश नाही त्यामुळे आम्ही पाच पाच लिटर स्प्राईट पिऊन सगळी दंगा करणार आहे काय एकच व्यसन करते आपण निर्वेश नाही निर्वेश नाही तुमच्या नादाला लागून निर्वेशन राहते ए लवड्या म्हणजे आंबा दवे काय लवड्या बघायला पाहतच असेल माणसं लवड्या नसता कशी बघतो आता एक गोष्ट काय आल्या 30 सबस्क्रायबर झाल्यावर अजून मोटिवेशन कधी बोलायला नाही करा या व्हिडिओत मोटिवेशन सांगा तुम्ही लागला की काय होत नाही आयुष्यात केस सारखी बघावी कारण केस सारखी स्टड आल्या त्याला जर थोडं दिसलं की लागला आयुष्यात तर काय होत नाही सिरियसली सांगा पहिला बी आम्ही सेक्टर गँग पडलं तेव्हा ही सगळी नोकरी पहिला करा म्हणजे नंतर त्यांनी कंटिन्यू स्वतः चॅनलला घालत होता मग माझं मला विचार करा काय 10 वेळा केसला अंतर लावायला आहे तुला काय सांगाले गोवा तुझा किती जर झालं तरी खरा मी तर मी जायला उड्या सगळी नुसता कर्ज पडते तुला सांगितलं मला अनुभव आहे माझ्याकडे मी कर्ज पडतं द्यायचं आणि नुसता फोन उघडला नाही काय ना काय मोठं दवाई चालू करणार इतर वेळेस असं पत्र्याकडे तुला बसणार पण फोन उघडला नाही भाऊ 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 घेते की तुला बस दिसलास तू आता बघ रे खाली बस खाली गाडी चालवा रे आता काय आता टोचते रे भैया आता बोलल्यावर टोचाले मी तुला तोंड डावणार कारण बोलता ती मागायला काय सांग केस एवढ्या करते मी तुला कधी माघारी म्हणली भया असलो तर तुला तोंडा वाचलो हे लागत नाही लावड्या भैया का नाही तू चेष्टा केली लावला तू घरला गेला मला सांगत बसली खरं बोलल्यावर कसं वाजले हा स्वतःला लावण्याला हे करा बा एक मॅनेज आपला तो येणार नाही म्हणाला हा म्हणजे आमचं तुमचं गेलं असं लावड्या दोस्त आमचं तुमचं गेला कसं करायचं काय लावड्या तू ड्रॉ करतात असते कॅमेरा उघडल्यावर ₹100 हा तुझा मित्र आहे त्यांच्याकडे नाही नसता लावडी फुकट लावड्याची येणार पैसे नाही म्हणजे आता खरंच फोन मध्ये चार्जिंग ठेवायचं म्हणजे याच्याकडे पैसे त्याचा पगार झाला आहे आणि कारण काय सांगतो घरात द्यायचा इकडे द्यायचा तिकडे द्यायचा त्याला पैसे खर्च करायला लागतात काल मी म्हटला चार्जिंग नाही आणि आज मी चार्जिंग ठेवायला तर याच्या पैशावर बसणार नाही कारण भैया खर्च करणार आहे मला माहिती आहे माझ्या का नाही रे भैया तर मला वाटलं जवळ असेल पण फार्म हाऊस तेच लांब आहे प्रमाणात बाहेर मी फार्म हाऊस आहे अजून किती किलोमीटर मला अजून 17-18 किलोमीटर दाखवाले गाव तर आम्ही चुकून येईल वगैरे काही सवाय वाटत मला वाटत नाही चांगला आहे फार्म रीलला तर चांगला दिसला कारण ते जाऊ मी पाठवलं त्याला कॅन्सल करायला तर मोठं बोलणार आता आहे दाजू असं दिले पैसा आपल्याकडं करा कॅन्सल देणार 500 बोलणार माहिती हे सगळं आम्ही का सारखी हे करायला सांगू ते ना पडायला केसाचा सारखं म्हणून मी केस हे करायला प्रमाणाच्या पण बाहेर
आम्हाला म्हणजे वाटत इमेज लांब फार्महाऊस आहे ते आम्ही आज बघायला नुसता चांगला का नाही पोहोचणार आहे. जर ज्या दिवशी आम्ही जाणार आहे त्या दिवशी जर गेला असता तर 100% सगळ्यांचा पिक्चर पडला असता. कारण आम्ही निघणार 10-11 वाजता. आता जर आम्ही लवकर निघायचा प्लॅन करावी गावात चांगला आहे की असल्या ठिकाणी एवढ्या फिरायला तर त्याला डायरेक्ट फार्म हाऊसवर गेलो डायरेक्ट काही आम्हाला खरंच माहित नव्हतं की एवढ्या लांब फार्म हाऊस असायला. आज फार्म हाऊस किती किलोमीटर दाखवली आता 1-2-3 ते 4 किलोमीटर दाखवले. खरं लय लांब आहे प्रमाणाच्या बाहेर. एक कमीत कमी 30 किलोमीटर आम्ही या अगोदर जायचो. एक 10-12 किलोमीटर येते एवढं जायचं. पण पहिल्यांदा काय तर आता नवीन आणि आम्ही बिन बघता लोकेशन पण कधी बी फार्म हाऊस ठरवताना पहिला त्याचं लोकेशन बघा मग करा. आम्ही ॲडव्हान्स ठेवून ठेवल्या आपल्या सगळी आई काढतात. पण बघा फार्म हाऊस भेटला रीलला तर चांगला वाटला आम्हाला. समोर भेटला जर चांगला वाटला नाही तर मध्ये वाटणार पैसा वसूल विषयी. मग काय यायला वाटतं आपल्याला यांना टेन्शन आहे. मला काय टेन्शन नाही. 4 वरची गाड्या त्यामुळे काही विषय समजा आपलं काय हा काय बरोबर आहे. एवढं सांगायचं बघा कान फाटायचा अंतर आहे फार्म हाऊस. अरे लावड्या असं काय गाडी चालवते गाडी चढणार मी करू काय गाडीला ऑटो आला भैया एवढ्या गाडी गाडीला ऑटो आला मोठ्या मोठी बघ पावरला टाकी पावर काय दिला हा कसा आहे आता गाडी चढायला म्हणाले हो लवड्यानं ऑटो आला गाडीला पुढे ये जरा तर त्याला उडायला नको पावर काढ रे लवड्या आता जरा इकडे रे लवडे. अरे अरे नवड्या असली चढते ही आई जवली चढती असली खतरनाक आहे. जराच काय मी पन्हाळ्यावाल्या वाटणार ये लवड्या इकडे. अरे तो देश ना आता हा काय कर यार फिर वही बात होगी ना. नहीं इस गाँव की अनपढ़ मिट्टी में नहीं गोरान पड़ आम्हाला सिरियसली आता पूर्ण आमची फाटून आला. नंतर माझा एवढा अवघडला की मी सारखा मग ब्लॉगच असं नाही काहीच नाही. तर आता डायरेक्ट फार्म हाऊसवर जातो. 1-2 किलोमीटर राहिलाय तिथं जातो डायरेक्ट फार्म हाऊस आपण अंगाव कुठं पडेल बाय. त्याला विचारू काय मी ब्लॉगर आहे म्हणतो काय कमी होणार काय हा वेळाच काय लवड्या यायलाच लवड्या भगवान आपलं काय विचारला वेळाच काय सबस्क्रायबर किती आहेत. हा बघ की लवड्या एक दिवस लवड्या असं असणार की तुला लवड्या माझ्यामुळे ओळखणार बाया. बरोबर आहे का नाही बाया नाही असं म्हणा ते मुन्ना ओळखीचा आहे का हा ते आपला दोस्त आहे आपला दोस्त आहे. तर भाई लोक विषय आता असा झाला की आर्यनची गाडी पडल्या बंद तापून काही खतरनाक एवढे तर कांड फाटाफाटी रडायतात. त्यात काला माटाच दाखव काला जामून अरे दाखव भाई हा दाखव टॉर्च तुला एवढ्या माशी चार्जिंग किती होतं मुन्ना चार्जिंगला एवढ्या 90 होतं 90 40% चार्जिंग संपले 40%. फाटल्या भाई आमची इथं एवढा लांब फार्म हाऊस आणि ती गाड्या कसली फाटल्या बघ कशी चालत आलं बघ. तर भाई लोक काय फाटून हातात आल्या बघा कशी गाडी ढकलत आता हो का तुम्हाला सांगितलं आर्यनची गाडी बंद पडल्या ये लवड्यावर बघ वर देखिए सर अभी हम कुछ नहीं बता सकते हैं आपको हम डिस्कशन में अभी लवड्या दिलो मी गाड्यात आली आपल्या वाफा कसल्या थोडा. आता जरा परफेक्ट कॅमेरा धरायला शिकली रे मी बरं लवड्या हत्ती तापना आणि 800 मीटर राहिला दिस इज ओके असेल ए भैया दिस इज ओके बट दिस इज बेटर. हा अरे धन्यवाद बस आमची जिरली बघायला काय त्याला गाडीवर बोललो ए लवड्या छक्कास काय ये दाखव की ओ ना मेरा दोस्त सांप है सरपडी तर रस्त्यानं सरपट लवड्या काय आज फाटून आल्या भावा खरंच सिरियसली. संध्याकाळचं येणार फॉर्म हाऊसला हा मरण लवड्या दिसणार नाही आम्हाला देत त्याला बक्की ए लवड्या बंद कर वाजाले बक्का बघ. अरे असं दे रे हा बॅटरी उतरली की कोण झाले 93 हा कोणी कोणाला पैसे मारलात गाना तुला मारले किती रुपये 30 रुपये
लवड्या कंजूस लवड्या 100 तर मारायचं रे मादर चोत. तुला मान ठेवले पैसे. सगळं मार कुठेतरी इमर्जन्सी आली तर. लिफ्ट देतं का कोणी कोणी लिफ्ट डायरेक्ट बंद पडते अशी आपोआप. त्याला जवळचा रोड कुठला विचारायचा ना फार्मसाला. जवळचा रोड देऊ काय विमानाने या म्हणला तर आहे की आपल्या आंबेवर दाखवली लोकेशन. काय अरे ते तर टाकायला ते आंबेवर लोकेशन तर दाखवली. सिरियसली फार्म हाऊस महागात पडला वाटायला आत्ताच. किती अजून एक आठवडा राहिला असेल फार्म हाऊस यायला पण आत्ताच एवढे गाणं फाटून आले आमची. दिसते ना काय व्यवस्थित ना. हा आता आमचे एवढं हा परत एकदा एक स्टार्टर मार. एकदा थंबनेल लावतो बघ की ब्लॉगला. त्यामुळे बघतील की सगळी व्यवस्थित. ठीक मार बघा. तर विषय असा झाला की खरंच आम्हाला सिरियसली फार्म हाऊसली महागात पडला असं वाटलं. अजून एक आठवडा बरं आहे फार्म हाऊसला जायला. तर नशिब आम्ही आलो. आम्हाला तेव्हा जर कळालं असतं आम्ही निघणार किती 10-11ला पोहोचूच तर आम्हाला 1 वाजला असता असल्या ह्याच्यात. आणि जी गाडी थांबत्या अरे मारेन वे ते ना वार्यन उन्हाच्या वेळेस रे. उन्हात काय हात लावून असते मग उन्हात पेट्रोल न टाकी भरल्या. हे काय रे मला काय खायचं तर ठेवायचं रे गाडीत. ते यावेळी गाडीतलं ती लावड्या भैयांवर. एवढं मी काय म्हणते माहिती ते आणि मला म्हणाला एवढं 5 दिवस आला आपलं. ऑइल पिऊन मरीन लावड्या खाया लावड्याच काय स्प्राईट पिऊन मरीन. एवढं पोर माणसानं आर्यन काय करायला माहिती आर्यन ए आर्यन काय करायचं सांग. गाडी नका नाही पाण्याचा कॅन बर्फ घेऊन यायचा किंवा पाणी घेऊन यायचं. गाडी तापली की वतायचं तापली की वतायचं. हात अवघडला माझा ब्लॉक करून दिसती काय म्हणते काय लावड्या आर्यन काय बी ब्लॉग मध्ये घाण बोलत जाऊन कसा ना ते हे करेन. काय चला आता फार्म हाऊसवर जायचं म्हटलं आता जाते आम्ही 5-10 मिनिटात. माणसं अशी किती जरी माणसाशी जरी गाडीवरून बघायची कारण आधी लाजायचो मी. आता लाज नाही. शाडा मारी लाज वाजत तर नाही माणसांची यायची. हा आता फार्म हाऊस जवळ जाऊया डायरेक्ट आणि ब्लॉग मध्ये दाखवूया विषय संपला. तर गाडी चालू झाल्या आर्यन भाईंची. एवढा असते तर लवड्या हत्ती घेऊन यायच्यात ना 4 व्हीलर सारखं ओमण्या नाही. चल गाडी चालू झाला. काय लवड्या घाण काय बोलतील मारून टाकेल लवड्या. तर बघ देव भाई असं गेड असते का नाही पाय फोटो ठेव. मी पहिलाच म्हटलं किक न चालू तू लवड्या सगळं तू म्हणतीस व्हायच्या आधी सगळं तू बघ की लवड्या बघ की. हा तू सगळं व्हायच्या आधी म्हणतीस सगळं लवड्या माझं लवड्या भया काय व्ह्यू न वगैरे काय वरचं वाटायला. तो वरचा असला तर खतरनाक विषय आहे भाई खरंच. नाही सगळं वाटणारच रे. माग हळू की गाडी बंद. हाय हे चल घाल फास्ट. एवढी घरातली ब्लॉग बघितला का नाही 100% शिवाय घरात रोड काय घाण आहे बघा. सुनसान एवढं की काही शाटामारी पण नाही रोडला बघा. कोण नाही कोणच. ते म्हणता ना रोडला काळं कुत्रं पण दिसत नाही. पण काळं कुत्रं डायरेक्ट आम्ही गाडीवरूनच घेऊन फिराले बघा. आता खरंच हात अवघड आला मला. इथनं खाली आहे का कोल्हापूर दिसते सगळं. इथनं सगळं कोल्हापूर दिसते. त्यामुळेच तर पैसे भेटाय दोघा फार्म हाऊस बुक केलाय भैया. ते क्रेडिट भैया सगळं तुला जाते. काय रे भैया खाली गेल्यावर मरायचो कोळ्या पण तर हा नशीबला एवढ्या आर्यन संकट आपण उचलायला एवढ्या माग असते तर बोंबच की सगळी. हा आपण पुढे देऊ माग एकत्र जायला पाहिजे. तर चला भाई डायरेक्ट तिथं जाऊन दाखवतो आता ब्लॉग. पाय या दुखाला हात दुखाला माझा आणि कोण पकडणार बी नाही व्यवस्थित. त्यामुळे जरा डायरेक्ट फार्म हाऊसवर जाऊन डायरेक्ट ओके बरं डिस्टर्ब. तर एवढी गाणं कसं नाही फार्म हाऊसवर फार्म हाऊस जवळ आली बघा. फार्म हाऊस क्वालिटी अरे मोठा आहे फार्म हाऊसले. हे कुलूप नाही रे वाढतं. हा कुलूप त्याला बाहेर ना कुलूप घालते वाढतं रे. हे त्या मॅनला फोन कर बाया. इथं 2 नंबर आहेत ते कुठला लावलायस बघा. दुसरा लाव इथला. यातला कुठला नंबर लावलायस बघ.
ह्योच नको अरे अरे लावड्या मोठा आहे की रे फार माझ लावड्या माझी चॉईस कधी चुकत्या काय लावड्या नाव ठेवालता गाणं फाटली हागल्यालाच का नाही तू बंद पडलं नाही तवा नाही सोड. तुला भीती वाटली नाही असं तुला काहीतरी एवढा गोरास काहीतरी होईल वाटली की पोरगी यायला वेळ पोरगी लागली नाही भूत काय लागतं तुला एक की याचा फोनच असेल काय कळलं चिठ्ठ्या मगाशी चलायला जाणं मग बघून या म्हटला पार्टे अहो दादा या लांब न बघून या ना वात न बघून या पाहिजे का नको कुलूप आहे म्हणून फार्म हाऊस खरं मोठा आहे रे नो की केवढा आहे भाया जंक्शन विषय येऊ हे दुसऱ्या नंबरला फोन लावतो इथं लावडा आहे की केवढा आहे बघ की भाया येऊ जंक्शन अरे साईला मगाशी सांगितलं रे तुला अरे आणि आज बी आर्यन केवढं मोठा आहे खोया जायला वाट बघ एवढं काय मॅनचं असेल सगळं गेट बीट एवढं करून घेतली म्हणलं बघ की आज जाऊनच आता फार्मास वगैरे विषय संपला काही लोक आता जस्ट चालू फार्मासला थांबायला लागला ती किल्ली नव्हती त्यामुळे फार्मास आता क्वालिटी विषय आम्हाला तर वाटायला मोठा फार्मास आहे होऊ शकता तुम्ही आता हा बघा अरे मोठा आहे बऱ्यापैकी खोया तसं हां आहे की तसा मोठा बऱ्यापैकी क्वालिटी विषय लांबनं तर वाटायला जरा आता एक 10-20% जरा मला वाटायला तिथल्या कुत्रे दिसले तुला इथे अरे ते याला बघून म्हणाल ते ए लावडे आहेत ना कुत्री थोडा आहेत हे कुत्रे जा रे ना हो आपण लाल्यावर करूया दोन्ही पण आले त्याच्या दोन्ही पण ते स्पीकर आहे बारका आहे ते आहे मोठं मशीन माझं त्याने आम्हाला म्हणजे पैसे देऊन काय तर करावं ते दुसरा घेतला की मोठा आहे ना बारका आहे सेम मी सांगितलं ना ते पिक्चर करा आणि घेतला बघ लाईट नाही घेतात इथं याला तापमान खाली खटका भारे सापका नाही बऱ्यापैकी एवढा लावडा लांब आलो त्याचा बघ बाहेर खटकाला पण साठी जो बारका बी आहे काय बारका आहे सापो सांगायचं रे झोपून थांबण्यावर रात्री सकाळ आपण आल्यावर कोण थांबा ना कोण थांबणार म्हणले कोण थांबते इतर पण थांबल रे ते कर रे पण तर व्हायला आता फार्म हाऊस बघितला आहे तुम्हाला बघितला चला फार्म हाऊस क्वालिटी एवढ्या लांब आलेलो तर काहीतरी त्याचा फायदा आला बाया पाय भोगते फायदा आला ते आत्ता वाट आली आणि आता मेन विषय तर असं झालं की गाडीत नाही चार्जिंग ती आणि त्याची बंद पडलेली ती वायर होती माझी बंद पडल्यावर मोबाईल घसारतीला हलक्या डायरेक्ट वाढवून जमलंच तर यो ब्लॉग इथंपर्यंतच मी करीन असं काय सांगता येत नाही पुढंपर्यंत पण करीन बघा पुढं काय तर वाटत खाल्लं तर खाल्लं
एकदम आहे. थांब गाडी बंद चला आता इथनं आउट ए पुढनं अजून पुढनं आता इथनं आउट मारायला पाहिजे गाडी विषय बाकी काय विषय नाही तर चला